नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागं जे कांदा पीक पाहत आहे तर कांदा पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये लेट कांदे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पोगर झाला पाहिजे, दांडा झाला पाहिजे, पात्यांची संख्या वाढली पाहिजे. तर या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, त्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी तुम्ही कांदे बघू शकता. तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये कांदे आहेत, पण या ठिकाणी पोगर झाला पाहिजे, दांडा झाला पाहिजे, पात्यांची संख्या वाढली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला 0-60-20 एकरी 2.5 ते 3 किलो ऑक्साईड फार्ममध्ये असेल, जर आपलं सल्फेट फार्ममध्ये असेल तर एकरी 5 किलो या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाट पाणी असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशन असेल याच्या माध्यमातून द्यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी शेंडे करपा दिसतोय, कुठं ना कुठं तरी मावा आहे, त्यासाठी आपल्याला कीटकनाशक देणं गरजेचं आहे. कीटकनाशक देत असताना चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी डेल्टामेथ्रिन अर्थात डेसिस 1 ml प्रति लिटर याप्रमाणे द्या. त्याचबरोबर कोरोमंडल पेस्टिसाईडचं या ठिकाणी जे असणारं लान्सी आहे, जे डबल घटक आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये, प्रॉपरिनोव आणि प्लस ट्रायसायकानोझोल हे 2 घटक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. त्यासाठी शेंडे करपा जो दिसतोय त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला हे एकरी 500 ग्राम अर्थात 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घ्या. त्याचबरोबर वरून एखादी खताची ग्रेडसुद्धा जाणं गरजेचं आहे, म्हणजे NPK युक्त. त्यासाठी 13-40-13 या ठिकाणी 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला खतामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर अमिनो ॲसिड्ससुद्धा जाणं गरजेचं आहे, कारण वाढीची चालना मिळाली पाहिजे, काळोखी राहणं गरजेचं आहे. किंवा कॅल्शियम प्लस फॉस्फरससुद्धा जाणंसुद्धा तितकंच मध्यतेमध्ये देऊ शकतो. तर या ठिकाणी आपण कॅल्विन असेल तर कॅल्शियम फॉस्फरस आहे, ते सुद्धा एकरी 500 ml म्हणजे 2 ते 3 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये द्या. आणि महत्त्वाचं जे आहे कंपल्सरी फवारणीमध्ये ते आपल्याला सिलिकॉन असेल किंवा स्टिकर, शक्यतो सिलिकॉन कंपल्सरी ठेवा, म्हणजे ग्रीनरी काळोखी वगैरे चांगली राहते. हे महत्त्वाचे जे 5 न्यूट्रिशन सांगितले किंवा 5 इन्सेक्टिसाईड असेल, फंगिसाईड, पीजीआर, ग्रोथ प्रमोटर सांगितले, ते जाणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे महत्त्वाचं काम आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्या. निश्चितच ह्या पद्धतीमध्ये हा महत्त्वाची फवारणी ती करून घ्या. निश्चितच ही महत्त्वाची माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.